तुमचा इंस्टाग्राम खूप जास्त डाटा खर्च करतोय का? स्टोरी पाहताना डाटा संपतोय का? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंस्टाग्राममधल्या अशा सेटिंग्स आणि स्टोरी टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा डाटा पण वाचेल आणि स्टोरी पण स्मार्ट पद्धतीने वापरता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक इम्पॉर्टंट स्टोरी ट्रिक सांगणार आहे. इंस्टाग्राम ॲप ओपन करा. त्यानंतर खाली प्रोफाईल आयकॉनवर ओके करा. त्यानंतर वर उजव्या कोपऱ्यात 3 लाईन दिसतील, त्याच्यावर ओके करा. यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डाटा युजेस अँड मीडिया क्वालिटी दिसेल, त्यावर ओके करा. त्यानंतर इथे डाटा सेवर ऑन करा. इथे तुम्हाला सेक्युलर प्लस वायफाय दिसेल, यावर ओके करा. ही सेटिंग ऑन केल्यावर इंस्टाग्राम रील्स आणि स्टोरीज कमी क्वालिटीमध्ये लोड करतो, त्यामुळे तुमचा मोबाईल डाटा खूपच वाचतो. दुसरी इम्पॉर्टंट सेटिंग म्हणजे मीडिया हाय क्वालिटी. डाटा युजेस अँड मीडिया क्वालिटीमध्ये जावा. या ठिकाणी अपलोड ॲट हायस्ट क्वालिटीमध्ये ऑफ ठेवा. जर ही सेटिंग ऑन असेल तर स्टोरीज आणि रील्स अपलोड करताना जास्त डाटा खर्च होतो आणि ऑफ केल्यामुळे कमी डाटा खर्च होतो. पॉईंट 3 मध्ये स्टोरी प्रीलोडमुळे डाटा जास्त जातो. इंस्टाग्राम आपोआप पुढच्या स्टोरीज प्रीलोड करतो, म्हणजे तुम्ही स्टोरी बघत नसताना पण डाटा खर्च होतो. मोबाईल डाटावर स्टोरीज कमी बघा. शक्य असल्यास वायफायवर स्टोरीज पहा. बॅकग्राऊंडमध्ये इंस्टाग्राम उघडं ठेवू नका. पॉईंट नंबर 4, स्टोरी क्वालिटी प्लस व्ह्यूवर ट्रिक. आता स्टोरीबद्दल एक स्मार्ट ट्रिक तुम्हाला सांगतो. स्टोरी अपलोड करताना जास्त स्टिकर्स, GIFs आणि म्युझिक वापरल्यामुळं डाटा जास्त खर्च होतो. आणि तुम्ही जेव्हा स्टोरी कोण पाहतं हे चेक करण्यासाठी वारंवार रिफ्रेश करता, आणि ह्या रिफ्रेश केल्यामुळे तुमचा डाटा जास्त वापरला जातो. पॉईंट 5 मध्ये तुमच्या स्टोरीज डाटाशिवाय पण सेव्ह ठेवायच्या असतील तर आर्चिव्ह फीचर वापरा. या फीचरमुळे काय होते की स्टोरी डिलीट जरी झाली तरी इंस्टाग्राममध्ये सेव्ह राहते आणि मग पुन्हा अपलोड करताना डाटा लागत नाही. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये इंस्टाग्राम लिहा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून टिप्स सांगणार आहे. धन्यवाद.